नमस्कार, मी संग्राम. नमस्कार माझ्या बंधू, मित्र व माता व भगिनींनो. थोड्याच वेळात महाराष्ट्राचा विधानसभेच्या निवडणुका, त्याचं मतदान थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मी हा व्हिडिओ करत आहे कारण आज जरी सरकारनं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असेल तर ही सार्वजनिक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नसून एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे आणि एक कुशल अभ्यासू नेतृत्व आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे. आता प्रत्येकजण म्हणेल की माझ्या एका वोटनं काय होणार आहे, तर मी सांगू इच्छितो की आपलं एक मत एक आमदार निवडून देतं. एक आमदार एक राज्यसभेतला खासदार निवडून देतो आणि राज्यसभेतला खासदार हा शेवटी लोकसभेत पारित झालेलं बिल पास करण्यासाठी आपलं मत तिथं मांडतो आणि देतो आणि तेच बिल पुढे एक कायदा म्हणून, एक आपल्या हिताचं बिल म्हणून पास होतं आणि ते लोकांपर्यंत पुढे आपल्याला परत पुन्हा पोचतं. तर सांगायचा उद्देश हा आहे की उद्या आवर्जून प्रत्येकानं आपलं मत नोंदवा. आपल्या मताचा अधिकार जो दिलेला आहे संविधानाने तो वापरा आणि एक कुशल नेतृत्व, एक कुशल भारत, एक विकसित भारत आपल्याला घडवायचं आहे. या हिशोबानं आपलं मत एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून आपण उद्या द्यावं ही इच्छा. तर सांगायचा उद्देश हा आहे की आपलं मत काय करू शकतं. ठीक आहे, 150 वर्ष आपण इंग्रजांच्या समोर हा जो संघर्ष दिला आणि त्यानंतर जे आपल्याला मिळालेला अधिकार आहे त्या अधिकाराचा पुरेपूर उपयोग करून घ्या. दुसरी गोष्ट, हा झाला आपल्या अधिकाराचा भाग. दुसरी गोष्ट की आपण जे मतदान देणार आहे त्या मतदानाला, दुसरी गोष्ट मतदान करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराचा फक्त हाच विचार असतो की माझं मतदान हा माझ्या माणसाला, कारण हा माझ्या भागातला माणूस आहे. दुसरं एक की लहानपणापासून मी हा पक्ष बघत आलो आहे आणि ह्या पक्षालाच माझं मतदान जाईल. तर माझं सांगणं इतकंच आहे, मतदान तुम्ही कुणालाही करा, पण मतदानापूर्वी काही क्षुल्लक गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. त्या खरंच ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमच्या परीने त्याचा अभ्यास करून आपला डिसिजन घ्या आणि मगच मतदान करा. आज 5 वर्षानंतर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक उमेदवार आपल्याकडे येतो मतदान मागण्यासाठी, पण कधी तुम्ही अधिकारानं विचारला आहात की माझ्या मूलभूत गरजा ज्या आहेत, रोटी, कपडा और मकान, किंवा ज्या सुखसुविधा आहेत त्या खरंच मला आज मिळत आहेत का, किंवा माझी जी पुढची पिढी घडणार आहे, माझ्या घरातील लहान मुलं बाळं जी आहेत, जे पुढं पूर्ण भारत विकसित करणार आहेत, त्यांना आपल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या मिळणार आहेत का. आता रोटी, कपडा और मकान ह्या ज्या सुविधा आहेत ह्या घेण्यासाठी किंवा ह्या मिळवण्यासाठी आपल्याला लागतो पैसा. आता पैसा मिळवण्यासाठी आपल्याला पाहिजे कुशल नेतृत्व. आता कुशल नेतृत्व जर किंवा नैपुण्य जर मिळवायचं असेल तर त्यासाठी पाहिजे शिक्षण, आणि शिक्षणासाठी पाहिजे पुन्हा एक चांगले शिक्षक, चांगल्या शाळा, चांगले पैसे. पैसे खरंच पैसे लागतात. हो, आजच्या घडीला 100% खाजगी शाळांनी इतकी फी आणि इतके पैसे वाढवून ठेवलेले आहेत की तिथं जाणे व्यतिरिक्त आपल्याकडं तेवढा पैसा नाही आहे. मिडल क्लास फॅमिलीकडे थोडीच इतका पैसा आहे का? 100% याचा विचार केला तर क्वचितच काही लोक जाऊ शकतात. पण सरकारी शाळा जिथं ह्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत त्या आजच्या घडीला होत नाही आहेत. चांगले शिक्षक आजच्या घडीलासुद्धा मिळत नाही आहेत. प्लस दुसरा, आज अनएम्प्लॉयमेंट हा इतका वाढलेला रेट आहे की त्याच्यामुळं काय होते, बेरोजगारी वाढत चाललेली आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे क्राईम्स वाढत चाललेले आहेत. क्राईम्स वाढल्यामुळे पोलिसांच्यावर किंवा प्रशासनावर खरंच त्याचा अधिभार वाढत आहे. दुसरी गोष्ट, फुकट पैसे आपल्याकडनं किंवा आपल्याला सरकारचे नको आहेत. खरंच जे बेरोजगार तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना जर त्यांच्या हाताला काम मिळालं तर 100% भारत हा विकसित होईल आणि प्रत्येकाला आपल्या घरात आपलं जे 3 बेसिक गोष्टी आहेत, रोटी, कपडा और मकान, 100% त्या ते फुलफिल करतील. आज काही पैसा जो मिळतो की प्रत्येक घरात एक माणूस कमावत आहे आणि 4 लोक फक्त बसून खात आहेत. याचा खरोखरच कुठेतरी विचार झाला पाहिजे, कारण कमावणारे हात कमी आहेत आणि राबणारे हातसुद्धा कमी आहेत.
तर हे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न कुठंतरी कमी पडत आहे. याच्यातूनच बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या महागाई वाढल्यामुळे आपलं जास्तीत जास्त 80 ते 90% पैसा हा फक्त बेसिक गोष्टीवर जातो. खरंच आपल्याला मेडिकलसुद्धा आज हॉस्पिटल्स गोरगरिबांना खरंच हॉस्पिटलच्या सुविधा मिळत आहेत का हे सुद्धा बघितलं पाहिजे. शिक्षण जे पाहिजेल आहे त्या पद्धतीचं मिळत आहे का गोरगरिबांना किंवा मिडल क्लास लोकांना. शिक्षण जर मिळालं तर त्यांचे नैपुण्य वाढेल, अनएम्प्लॉयमेंट रेट कमी होतील. आणि खरंच हे सर्व आजसुद्धा 150 वर्ष झाली पण आपण बेसिक गोष्टीत अजून पण मागेच आहोत. ड्रेनेज लाईन्स अपरिपूर्ण, खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच माहिती नाही. पूर आल्यानंतर परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे. कोल्हापूर 90% पूर, सगळं पाणीच पाणी चोहीकडे गेले कोल्हापूर कुणीकडे. याचा विचार आपण केला पाहिजे. आणि 100% की आजसुद्धा आपल्याला जे पाणी मिळत आहे ते खरंच तितकं स्वच्छ मुबलक पाणी मिळत आहे का याचासुद्धा विचार कोल्हापूरकरांनी या मतदानाच्या आधी केला पाहिजे. आणि मतदान केल्यानंतर खरंच मी आज पण सांगतो की नोट फॉर वोट करू नका, की 1000 रुपये घेऊन आपलं मतदान कोणाला विकू नका. प्रत्येकानं आपापला विचार करा, आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करा, आपल्या पिढीचा विचार करा, एक कुशल भारताचा विचार करा आणि मगच हा डिसिजन घ्या. 5 वर्ष म्हणजेच साधारण 1824 दिवस होतात. 1000 भागिले 1824 केलं तर दिवसाला 50 पैसे. ही मतदार राजाची किंमत नाही आहे. आणि मतदारांना सुजाण, सुजग आणि कुशल भारताचं नेतृत्व जर करायचं असेल तर 100% विचार करून मतदान करा आणि आपला हक्क बजावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.